परभणी महानगरपालिकेच्या रणांगणामध्ये वार्ड क्रमांक 15 कचे अधिकृत भाजपचे उमेदवार अद्वैत चंद्रकांत सांगळे आज आपल्यासोबत आहेत, जी की या ठिकाणी पहिल्यापासूनच एकनिष्ठ आहेत. भाजपशी या ठिकाणी जीवापाड प्रेम करतात आणि या ठिकाणी आतापर्यंत काम करून अगदी कमी वयामध्ये, अगदी वयाच्या 22व्या वर्षी ते या महानगरपालिकेच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी स्वतः अद्वैत सांगळे आहेत. प्रथमतः न्यूज महाराष्ट्र वन चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. काय सांगायचं, वयाच्या 22व्या वर्षी अगदी वय तरुण आहे, करण्याची धमक आहे आणि या तरुण वयामध्ये अगदी आपण या रणांगणामध्ये उडी घेतलेली आहे. नमस्कार, मी अद्वैत सांगळे पारडीकर, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 OBC पुरुष गटातनं प्रभाग 15मध्ये अधिकृत उमेदवार आहे. तसं पाहायला गेलं तर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली. लहानपणीपासून राष्ट्रवादी विचाराची संस्कार संघ शाखेत माझ्यावरती झाले, म्हणून मी हाडाचा कार्यकर्ता लहानपणीपासून विविध गोष्टींमध्ये तयार झालो आणि माननीय पक्षश्रेष्ठींनी मागच्या 6 महिन्याखाली मला भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि पक्षाचं काम करण्यासाठी संधी दिली. मागच्या काही दिवसाखाली मला पक्षश्रेष्ठींनी असं सांगितलं की तुला प्रभाग क्रमांक 15मध्ये निवडणूक लढायची आहे आणि त्या ठिकाणी मग मी रणांगणात उतरलो. आपल्या उमेदवारीने अगदी या परभणी शहरामध्ये सर्वांच्याच भुवया उंचवलेल्या आहेत. बरोबर आहे तुमचं, कारण की प्रभाग क्रमांक 15 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणवला जातो. इथे 53 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. फार दिग्गज लोक ह्या प्रभाग क्रमांक 15मध्ये इच्छुक होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, वरपुडकर साहेब आणि शिवाजीराव भरोसे आणि सर्व पक्षश्रेष्ठीतील सर्व नेते मंडळींनी एकमताने एक ठराव करून माझ्यासारख्या तरुण 22 वर्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली. आपल्या प्रभागासाठी काय विजन आपण उराशी बाळगलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी जनसेवेचा वसा आपण घेतलेला आहे आणि तो जे जनसेवेचा वसा आहे तो अविरत पुढे घेऊन चालवण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमी आपण कटिबद्ध असतात. नक्कीच मला भारतीय जनता पार्टीने या कमी वयामध्ये उमेदवारी दिली. येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये मी फिरत असताना मला अनेक समस्या जाणवल्या. नाली असेल, रोड असतील किंवा स्वच्छता ह्या काही आणि मूलभूत गरजा ज्या काय आहेत, घंटागाडी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. महिला सुरक्षा असेल, महिला सबलीकरण असेल आणि युवकांसाठी स्पर्धा परीक्षा करणारे युवक या प्रभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आहेत. छत्रपती शिवाजी महाविद्यालयासारखं कॉलेज या ठिकाणी आहे, लॉ कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, पुन्हा युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रमाण ह्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी लायब्ररी युवकांसाठी तयार करण्याचा मानस आहे आणि प्रभागातल्या नागरिकांसाठी 24/7 कशा पद्धतीने मला उपलब्ध राहता येईल सर्वांची सेवा करण्यासाठी, त्यासाठी मी पुढचं विजन घेऊन काम करणार आहे. सध्या जर पाहिलं तर वार्ड क्रमांक 15मध्ये काय नागरिकांच्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपले काय विशेष प्रयत्न राहतील? नागरिकांच्या समस्या नालीची आहे, रोडची आहे. या ठिकाणी प्रभाग 15मध्ये बरेच कामं या ठिकाणी मागील काही नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचे केलेले आहेत, परंतु काही उर्वरित भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांकडनं मुबलक निधी उपलब्ध नसल्याने काही भागात कामं रखडलेली आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना सुवर्णसंधी मिळालेली की जिल्ह्याला पालकमंत्री माननीय मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने लाभलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 15साठी हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्याने माननीय मेघना दिदींनी सांगितलं की इथे अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा जी काही वायर केबलिंग जी आकाशात आहे ती खालून अंडरग्राऊंड त्या करणार आहेत आणि प्रामुख्याने ह्या प्रभागातील एकही रस्ते या ठिकाणी राहणार नाहीत असं माननीय दिदी सांगतायत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जे काही येणाऱ्या काळात नगरसेवक असू ते आम्ही सगळे यापुढे काम करणार आहेत. स्वच्छता हा प्रमुख विषय आहे. नाली जेव्हा बंदिस्त नाल्या तयार होतील तेव्हा नक्कीच या वार्डामध्ये स्वच्छता चांगली राहील.
आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षक आपला पाहतायत, ऐकत आहेत. पण विशेष करून आपल्या परभणीकरांना आज काय आवाहन कराल? परभणीकरांना आव्हान असं करायचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि आत्तापर्यंत राज्यामध्ये जे काही सरकार असले त्याच्या विरुद्ध सरकार परभणी महापालिकेमध्ये बसलेलं आहे. तर परभणीकरांसाठी सुवर्णसंधी अशी आहे की देवेंद्रजी महाराष्ट्रात आहेत, नरेंद्रजी देशात आहेत आणि या जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री मेघना दीदींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टीतर्फे लाभलेलं आहे. म्हणून परभणीकरांना मी असं आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला आपल्या मतदान केंद्रावरती प्रचंड ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रभाग 15मधील 5 उमेदवार आहेत, 5ही उमेदवारांना माझ्यासह सगळ्यांना विजय करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. बघा, या ठिकाणी वार्ड क्रमांक 15 कचे या ठिकाणी अधिकृत उमेदवार अद्वैत सांगळे यांनी निश्चितच जनतेसाठी जे लढा उभारलेला आहे किंवा जनतेसाठी जे काम करतायत ते निश्चित जे चांगलं काम करून त्यांनी आतापर्यंत जनतेची सेवा केली आहे आणि येणाऱ्या काळात देखील त्यांना या ठिकाणी जनतेची चांगली सेवा करायची आहे, तनमन धनाने अगदी सेवा करायची आहे. म्हणूनच त्यांनी या रणांगणामध्ये उडी घेतलेली आहे. त्यांनी येणाऱ्या काळामध्ये निश्चित परभणीकर या ठिकाणी कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाहीत असा पूर्ण विश्वास अद्वैतजी कांबळे व्यक्त करत आहेत. काय बोलायचं कारण नाही कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.